सकाळी पाखरांच्या किलबिलीने आणि गार वाऱ्याच्या झोताने सुभगाला जाग आली. अजून पूर्णपणे उजाडलेलं नव्हतं. झाडांच्या सळसळणाऱ्या फांद्या खिडकीतून आत डोकावत होत्या. फांद्यांची सळसळ, पाखरांचा मधुर कलरव, दूरपर्यंत दिसणारा तो रम्य आसमंत. कसलाही विचार न करता पटकन उठून सुभगा खाली आली. मागचं दार उघडंच होतं. गडी माणसांचा राबता सुरू झाला होता. एवढ्या सकाळी तिला खाली आलेलं बघून सगळ्यांनाच नवल वाटलं. वहिनी साहेब, चहा टाकू का तुमच्यासाठी? हो करा की, मी आले चूळ भरू ना. तिने लगेच टेबलावरचं मीठ चिमटीत घेतलं, बाहेरच्या बेसिनवर तोंड धुतलं. भराभरा गार पाण्याचे हापके चेहऱ्यावर मारले. तुकोबाने चहाचा ट्रे आणून टेबलवर ठेवलेला होता. त्यातला पाण्याचा ग्लास उचलून उभ्या उभ्या ती पाणी प्यायली. प्रसन्नपणे सगळ्यांकडे बघून हसत चहाचा कप उचलून ती मागच्या पायऱ्यांवर आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे येऊन बसली. तिला वाटलं आपण आपल्याच घरी आहोत. मधले 4 महिने काही घडलंच नाही. तशाच पायऱ्या, तसाच तो वर सरकणारा बालसूर्य, आभाळभर तशाच त्या तांबड्या पिवळ्या रंगाच्या छटा. कितीतरी वेळ ते सगळं बघत तिने सावकाश चहा संपवला. वहिनी साहेब, चहा देऊ का आणखीन जरासा? तुकोबानं विचारताच ती दचकली. मानेनंच नकार देत ती पटकन उठली. बापरे, आपण असं किती वेळ बसलो होतो? घराचं मागचं अंगण, त्या पायऱ्या आठवल्या आणि आई, बाबा, शुभा, विभा, मोहन सगळं आठवताना इथलं जग पार विसरूनच गेलो की आपण. दचकून तिने सूर्यावर नजर टाकली. स्वतःजवळचा तांबडा केशरी रंग आभाळभर शिंपून त्यांनी बहुधा संपवून टाकला होता. आता त्याच्याजवळ फक्त तेजस्वी सुवर्ण रंगच शिल्लक होता. तोच उधळत सूर्य पुढे पुढे सरकत होता. नेहमीप्रमाणे स्वतःच्या कल्पनेवर स्वतःच हसत तुकोबाला थोड्या वेळानं चहा वर आणायला सांगून ती वर गेली. तिचा तो प्रसन्न चेहरा बघून तुकोबा आनंदला आणि सखूला चहा सांगायला आत वळला. वहिनी गेल्या का जीवर? काय बी म्हणा, पण कशा साजऱ्या सुंदर आहेत त्या. हसतात तर कसं घर भरल्यावानी वाटतं नाही? स्वभावानं पण चांगले आहेत. सखूच्या चेहऱ्यावर कौतुक होतं. खरंच लक्ष्मीवाणी साजरे आहेत. पण तू काय बोलत बसली? पटकन चहा ठेव. साहेबासाठी वर आणायला सांगितलं आहे. तवर मी कप आणि ट्रे काढतो. सुभगा हलक्या पावलांनी आवाज न करता आत आली. आनंद अगदी गाढ झोपेत होता. चला आता हा काही एवढ्यात उठायचा नाही, तोवर आपण आपलं सगळं आवरून घ्यावं म्हणून तिने बॅगमधनं आपले कपडे काढले आणि ती थेट न्हाणीघरात शिरली. गरम पाण्याची, गार पाण्याची सगळी सोय आत होती. कुणी राहत नसलं तरी साबण, शॅम्पू वगैरे सगळी जय्यत तयारी होती. वेळ आहे तर न्हावूनच घेऊया म्हणून तिने केस मोकळे केले. आरामात मनसोक्त आंघोळ केली. तयार होऊन ती बाहेर आली तरी तो झोपलेलाच होता. अजून चहा पण आलेला नव्हता. आरामात केस पुसून तिने ते पंचानी झटकले. बॅगेतला जाड कंगवा काढून हलक्या हातानं केस विंचरत ती आरशासमोर उभी राहिली. कपाळावर टिकली लावली. भांगात कुंकू भरताना तिचं लक्ष गेलं. जागा होऊन तो गपचूप तिलाच न्याहाळत होता. नेहमीसारखं हीच साडी का नेसलीस, ते का नाही लावलंस, ते का नाही घातलं, असे काही प्रश्न त्यांनी विचारले नाहीत. उलट तिच्याकडे बघून तो प्रसन्न हसला. तिला एकदम डोक्यावरचं मनाचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. हसतच ती त्याच्या बाजूची खिडकी उघडायला वळली, पण त्यांनी पटकन तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. अहो काय हे, तुकोबा येईल ना चहा घेऊन? त्यांनी तिला बेडजवळचं बटण दाखवलं आणि म्हणाला, ते दाबल्याशिवाय तो वर येणारच नाही. आता टाळण्यात, नकार देण्यात काहीच अर्थ नव्हता. पुढचे 4-5 दिवस ती दोघं फार्म हाऊसवरच होती, पण कुठे आजूबाजूला फिरणं नाही का काय नाही. अर्धा वेळ त्याचं फोनवर कामाचं बोलण्यातच जायचा. पण त्यावेळी देखील त्याला ती समोर हवी असायची. वाचत बसली तरी चालेल, पण इकडे तिकडे जायचं नाही. कंटाळून मग तिने त्यातून मार्ग काढला. तो उठण्यापूर्वी सकाळी आणि दुपारी तो झोपल्यावर ती लगेच खाली उतरायची. सकाळ दुपार मिळून 2-3 तास तरी सखू तुकोबाशी तिला गप्पा मारता यायच्या. बागेत, मळ्यात थोडं मोकळं भटकता यायचं. बंगल्याच्या मागेच ती दोघं राहायची, त्यामुळे 24 तास ती बंगल्यावरचं काम करायला असायची.
सुभगा त्यांच्या घरातही जाऊन आली. खूप आनंदी जोडपं होतं ते. त्यांना 4 मुलं होती. शाळेला सुट्ट्या होत्या म्हणून ती इथेच होती, नाहीतर ती गावातल्या घरी असायची. आजी आजोबा काका काकू सगळेच गावातल्या घरी होते. अधूनमधून ही दोघं आळीपाळीनं गावी जाऊन मुलांना भेटून यायची. त्या मुलांच्याबरोबर सुभगा खूप रमली, पण त्यांच्याबरोबर घालवायला तिला फार कमी वेळ मिळायचा. बंगल्याच्या आत ती मुलं येत नसत. त्या गप्पांमधून मात्र सुभगाने भरपूर माहिती मिळवली होती. इथे आजूबाजूला बघण्यासारख्या बऱ्याच जागा होत्या. दूरवर चारी बाजूनी डोंगरांचे सुळके तेवढे तिने बघितले होते. पण तिकडे डोंगरावर एक गुंफा होती. तिथे दगडात कोरून देवीचं मंदिर केलं होतं. खूप प्राचीन मंदिर होतं ते. लोकांच्या मते जागृत देवस्थान होतं ते. जवळ एक किल्ला होता. पडझड झालेली असली तरी लोक जातात तिथे. आजूबाजूला जंगल होतं, मोठा तलाव होता. त्या तलावावर डॅम बांधलेला होता. आपणही तिकडे जाऊन यावं, आनंदला सांगावं, हातात हात घेऊन मनसोक्त भटकंती करावी. पण हे सगळं त्याला म्हणायचं कसं? आधी तर तुला हे कोणी सांगितलं हा प्रश्न असेल. त्यावर मग तो रागावणार, चिडचिड करणार. त्यापेक्षा नकोच ते. सध्या जरा तरी चांगल्या मूडमध्ये आहे तेवढं ठीक आहे. यापुढे सगळा जन्म इकडेच काढायचा आहे. कधी ना कधी तरी सावकाश बघायला मिळालंच की सगळं. घरच्यापेक्षा इथे तो बराच चांगला वागतोय, तेव्हा तिला त्याची मर्जी राखायला हवी. त्यालाही खूप कामं असतात, व्यवसायातली टेन्शन्स असतात, म्हणून त्याची चिडचिड होत असणार. तिला वेळ देता येत नाही याचं त्यालाही वाईट वाटत असेल, म्हणून तर इकडे घेऊन आलाय तिला. सुभगाने सुद्धा हाच विचार केला. 4-5 दिवस खूप चांगले गेले. घरी परतल्यावर पुन्हा तेच आणि तसेच रोजचे व्यवहार सुरू झाले. कुठेही काहीही बदल नाही. त्याला सवड नाही हे आता नित्याचं झालं होतं. मग सुभगाने मनाशी ठरवून टाकलं, आहे त्यात बदल होणं तर शक्य नाही ना, मग उगाच कुढत बसण्यात काय अर्थ आहे? सगळ्या गोष्टींचा आपण स्वीकार करायलाच हवा. उगाच रोज रोज त्याच गोष्टींसाठी का वाईट वाटून घ्यायचं? कशाला उगाच स्वतःला त्रास करून घ्यायचा? आहे त्यात समाधान मानायला तिला शिकायलाच हवं. नसे ना का तो? आजी तर असतात घरात बोलायला. त्या करतात ना विचारपूस, बघतात ना हवं नको ते सगळं. हे सगळं ठरवून तिचं तिलाच खूप हलकं वाटायला लागलं. त्यानंतर मात्र त्याच्या सगळ्या वेळा सांभाळून बाकीचा तिचा सगळा वेळ आजींच्या खोलीत नाही तर बागेतच जायचा. आनंदला स्वतःला वाचनाची आवड होती हे एक बरं. त्यामुळे घरात बऱ्यापैकी पुस्तकं असायची. त्यामुळे तिला भरपूर वाचायला मिळायचं. सुभगा घरात आल्यापासून आजीही थोड्या सावरल्या होत्या. हळूहळू हाताला धरून त्या खोलीबाहेर पडायला लागल्या होत्या. त्यामुळे कधी पाळण्यावर तर कधी बैठकीत तर कधी स्वयंपाकघरात बसून त्यांच्या गप्पा सुरू असायच्या. आजीची तब्येत आता सुधारतीये म्हणून आनंदही खुश असायचा. त्यामुळे सुभगा काय करते याबद्दल त्याची आधीसारखी तक्रार नसायची. बेफिकीर होऊन तो अधिकाधिक कामातच गुंतत चालला होता. आजीला कितीतरी गोष्टी यायच्या. भरतकाम, विणकाम, अनेक प्रकारचे पदार्थ. सुभगा हळूहळू एक एक शिकत होती. जात्याच बुद्धिमान असल्यानं कुठलीही गोष्ट तिच्या चटकन लक्षात यायची. मंगळागौरीसाठी बाबा तिला घ्यायला आलेले बघून सुभगाला खूप आनंद झाला. त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असं झालं तिला. आनंदनीही काही खळखळ न करता तिला जायची परवानगी दिली. सुभगा तिथे रुळलेली बघून बाबांना अगदी छातीवरचं ओझं उतरल्यासारखं झालं. सुभगाच्या फारसं मनात नसताना हे लग्न अचानक ठरलं आणि झालं सुद्धा, त्यामुळे ते जरा साशंकच होते. पण पोर रुळलेली बघून त्यांना आनंद झाला. एवढ्या मोठ्या ऐश्वर्याची ती मालकीण आहे हे बघून मन सुखावलं त्यांचं. 2 दिवस राहून ते सुभगाला घेऊन परतले. आजीचं कारण सांगून वारंवार लवकर परत येण्याबद्दल आनंद बजावून सांगत होता. गाडी संध्याकाळची. त्यामुळे जेवायला आलेला आनंद त्यांना सोडायला जाईपर्यंत घरी होता. पण या 3-4 दिवसात तो तेवढाच वेळ घरी होता, कसाबसा जेवायला तेवढा येत होता. एवढं कसलं काम असतं यांना? ही गोष्ट बाबांना खटकली, पण त्यांनी ते बोलून काही दाखवलं नाही. दुसऱ्या दिवशी घरी पोहोचायला रात्रच झाली होती. आई बहिणी दारातच वाट बघत होत्या. दाराशी रिक्षा थांबताच मोहन धावला. त्यांनी ताईला करकचून मिठी मारली. किती दिवसांनी ताई भेटत होती. विभा शुभा सगळ्यांनीच तिला गराडा घातला. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.
आई पाणी आणि पोळी घेऊन आली. डोळे पदराने कोरडे केले आणि हसून म्हणाली, अगं काय करता हे, तिला आत तरी येऊ द्या. हो हो म्हणत सगळे बाजूला झाले. एवढा वेळ बाबा सामानाजवळ उभं राहून त्यांच्या भेटीचा कौतुक सोहळा कौतुकानेच बघत होते. त्यांचेही डोळे भरून आले होते. आल्यापासून सुभगावर तिघांचाही प्रश्नांचा भडीमार सुरू होता. त्यांना फार कुतूहल होतं सगळ्या गोष्टींचं. मोहनला तर ताईला काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. अरे किती प्रश्न विचारून भांडावणार तुम्ही तिला. आता आहे ना ती 4 दिवस, मग बोला ना किती बोलायचं ते तेव्हा. आता जरा तिला हातपाय धुऊ द्या, भूक लागली असेल तिला. काय ग तायडे. नाही बाबा, एकदमच बसू जेवायला सगळे, पण जरा हातपाय धुवून येते, थोडा शीण कमी होईल. सगळ्यांनाच किती बोलू आणि किती नाही असं झालं होतं. कितीतरी दिवसांनी असं सगळ्यांबरोबर खाली बसून आईच्या हातचा स्वयंपाक जेवताना सुभगाला स्वर्गसुखाचाच आनंद झाला होता. लगेच दुसऱ्या दिवशी मंगळागौर. आईने मात्र नुसता थाट उडवून दिला होता. लग्नाला कोणालाच बोलावता आलं नव्हतं. त्यामुळे आईने सगळ्यांना या निमित्ताने बोलवून घेतलं होतं. सगळ्या मैत्रिणी सकाळपासून आलेल्या होत्या. पूजेची सजावट वगैरे सगळं त्यांनीच केलं शुभाच्या मदतीने. सगळ्या बायका त्याचं कौतुक करत होत्या. रात्रभर जागरण करायचं ठरलं, पण मोठी माणसं सगळी थकून गेली, त्यामुळे ती लवकर झोपली. पण मुलींनी मात्र खूप गोंधळ घातला. झिम्मा फुगडी वगैरे खेळ खेळून थकल्यावर मग भेंड्यासारखे बैठे खेळ सुरू झाले. गप्पांना तर खंडच नव्हता. सकाळ झाली पण मुलींच्या गप्पा काही संपल्या नव्हत्या. सुभगाला वाटत होतं हा मंगळागौरीचा समारंभ संपूच नये, म्हणजे तिचं सासरी परतणं पण लांबेल. पण ते शक्य नव्हतं. हा दिवस तर आराम करण्यातच जाणार. मग मात्र एकच दिवस की निघायचं. त्या एका दिवसात किती गोष्टी करायच्या होत्या. काय काय होणार होतं देव जाणे. पण ते 4 दिवस आपल्या अंगावरची लग्नाची खोळ फेकून सुभगा मनमुक्त एखाद्या फुलपाखरासारखी बागडत होती. सगळ्यांशी खूप बोलून घेत होती. भावंडांसमवेत खेळताना भांडत होती. पुन्हा आईची सुभगा होऊन तिने शक्य तितके कोड कौतुक पुरवून घेतलं. भावंडांसोबत हुंदडली. आई हे सगळं तृप्त नजरेनं बघत होती. बाबांनाही त्यामुळे खटकलेल्या गोष्टीचा विसर पडला होता. सुखाचे आनंदाचे दिवस नेहमी आकाशभरारी घेणाऱ्या पाखरांचेच पंख होऊन भुर्रकन उडत नजरे आड होतात. त्या 4 दिवसांच्या आठवणींचं गाठोडं बांधून घेऊनच सुभगा सासरी परतली. सोबतीला आई आली होती, कारण तिथली मंगळागौर व्हायची होती. आजींनी खूप उत्साहानं सुभगाची मंगळागौर केली. श्रीमंता घरचं कार्य तिथे काय कमी असणार. पण कमी होती ती मुलींच्या खिदळण्याची, चिडवाचिडवीच्या आवाजाची, आरडाओरडीची. सगळं छान झालं पण शिस्तीत. सगळा थाट मात्र मोठा होता. आईचे डोळे लेकीच्या घरचा थाटमाट पाहून निवले. मग बाकी काही तिला जाणवलंच नाही. आजी मात्र त्यांना खूप आवडल्या. आपल्या लेकीवरची त्यांची माया, तिचं कौतुक बघून त्यांना खूप बरं वाटलं. मुलीची काळजी आता मिटली म्हणून त्या समाधानात घरी परतल्या. एक दिवस दुपारी गप्पा मारता मारता आजी बोलून गेल्या, सुभगा, अगं एवढा वेळ असतो तुला, तर तू आपलं शिक्षण का नाही पूर्ण करत. आनंदही अर्धा दिवस नसतोच. सहज जमेल तुला. हुशार आहेस तू. बघ आनंदला विचारून तुझी इच्छा असेल तर. इच्छा म्हणजे काय आजी. खरं तर त्यासाठी माझी लग्नाची तयारी नव्हती. मला खूप शिकायचं होतं, पण अचानक हे लग्न झालं. पण आई बाबा म्हणाले मला की तू लग्नानंतरसुद्धा शिकू शकतेस. पण हे स्वतःहून काही मला शिका असं म्हटले नाहीत, म्हणून मी घाबरते त्यांना विचारायला. आजी तुम्ही बोलाल त्याबद्दल यांच्याशी. सुभगानं खूप आनंदून अगदी उत्साहानं आजींना गळ घातली. हसत हसत तिच्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, विचारीन हो, नक्की विचारीन. पण तू इतकी का गं घाबरतेस त्याला. रागवतो का गं तो फार. नाही आजी, रागवत नाहीत, पण तरीसुद्धा मला भीती वाटते त्यांची. का गं घाबरतेस. घाबरू नकोस गं बेटा. अगं कामाच्या ओझ्याखाली दमून जातो गं तो, म्हणून करत असेल जरा चिडचिड. तसंही लहानपणापासून तो थोडा एकलकोंडाच आहे. मोकळं बोलणं जमतच नाही त्याला. पण आता दोघांनी एकमेकांना समजून घ्यायचं, साथ द्यायची. काय
सुभगाने मान डोलवली. त्यावर आजी हसल्या आणि तिच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या, मी बोलेन हो त्याच्याशी, विचारेन मी त्याला त्याबद्दल. तू नको काळजी करू, तो काही नाही म्हणायचा नाही. पण तसं व्हायचं नव्हतं. नंतरचे 2 दिवस आनंद खूप व्यस्त होता. दुपारी जेवायला सुद्धा घरी आला नाही. नंतर अचानक टूरवर निघून गेला. आजींशीच काय, पण सुभगाशी सुद्धा बोलायला त्याला वेळ मिळाला नाही. आनंद नसला की ती आजींच्याच खोलीत झोपायची. सकाळी जागी झाली, पण उठता उठता तिला घेरी आली. जरा वेळ ती तशीच लोळत पडली. उठावंसं वाटेना. पण रोजच्या सवयीमुळे फार वेळ गादीतही लोळवेना. ब्रश वगैरे करून पुन्हा ती आडवी झाली. चहासुद्धा घ्यावासा वाटेना. मग डोळे मिटून गप्प पडून राहिली. आजी उठून केव्हा नाणी घरात गेल्या तिला कळलंही नाही. दाराचा आवाज येताच तिने डोळे उघडले. पटकन पुढे होऊन सुभगानं त्यांचा हात धरून त्यांना गादीवर बसवलं. आजींसाठी दूध सांगायला ती वळली आणि पुन्हा तिला गरगरलं. दोन्ही हातांनी डोकं धरून ती पटकन खुर्चीत बसली. का गं, काय झालं बाई, बरं वाटत नाही का? अगं, बरं वाटत नसेल तर पडायचं आणखी थोडा वेळ. आता आनंद तर नाही आहे, मग कसली घाई बाई तुला? आता पड जरा इथे. चहा बिहा घेतलायस का? तिने मान हलवून नकार दिला. आजींनी बेडजवळचं बटन दाबलं तशी सखाराम धावत आला. सखारामा, आमच्या दुधाबरोबर सुभगाचा चहा पण इथे घेऊन ये. सोबत बिस्किटं वगैरे आण. आणि राधीला जरा आलं घालायला सांग बाबा चहात. जी म्हणून सखाराम गेला. थोड्या वेळाने परतला. त्याच्या हातातला ट्रे टेबलवर ठेवून त्यांनी आजींच्या गोळ्या काढल्या, ट्रेमध्ये ठेवल्या. ट्रे आजींजवळ बेडवर ठेवून चहाचा कप सुभगाच्या हातात दिला. तिचा चेहरा कोमेजून गेला होता. वहिनीसाहेब, बरं नसन वाटत तर इथं आराम करा जरा वेळ. थोड्या वेळाने नाश्ता तयार झाला का हितच घेऊन येतो. सुभगाने चहाचा कप तोंडाला लावला आणि तिला आतून ढवळून आलं. पळतच ती बाथरूममध्ये पळाली. आजींना काळजी वाटली. सखारामाला त्याने डॉक्टरकडे पाठवलं. सुभगाला गादीवर पडून राहायला सांगितलं. तेवढ्या ट्रे परत न्यायला राधी आत आली. आजीबाई, वहिनी साहेबाले बरं नाही वाटत आहे? अगं हो ना, उलटी झाली गं. काय खाण्यात आलं कोणास ठाऊक. चहा पण नाही गेला पेट. जवळ येऊन राधीनं सुभगाच्या चेहऱ्यावरनं हात फिरवला. खाण्याचं नसंजी हे. मले तर वाटे का साखऱ्या वाटावं लागणार. पणजी आजी होणार बघा तुम्ही. राधीच्या अनुभवी नजरेनं लगेच ताडलं होतं. आजीच्या हे लक्षातच आलं नव्हतं. खरंच की असंही असू शकतं. आपल्या कसं लक्षात नाही आलं. पण असं असेल तर मग आनंदच आहे. आता डॉक्टर आले की होईलच म्हणा खात्री. आजी आनंदून डॉक्टरांची वाट बघत बसल्या. पण सुभगाचा चेहरा उतरला. तिच्या छातीत धस्स झालं. हे जर खरं निघालं तर शिक्षण वगैरे बारगळलं. हे असं नेहमी माझ्याच बाबतीत का होतं आहे? परीक्षा चांगली झाली, पण रिझल्टचा आनंद मैत्रिणींच्या बरोबर घेताच आला नाही. लगेच लग्न ठरलं आणि पुढच्या शिक्षणाचं सगळे इमले मातीतच निवले. आता जरा आजींच्या बोलण्यानं आशा वाटायला लागली तर हे माझ्या नशिबात शिकायचं नसेलच बहुतेक. बरोबर वेळेवर अडचणी येतात. तिचा चेहराच उतरला. अगं, धडपण घेऊ नको सुभगा. काही होणार नाही. आता डॉक्टर आले की कळेलच खरं काय ते. डॉक्टरांनीही तेच सांगितलं. ते ऐकताच तिला क्षणभर थोडं वाईटच वाटलं. पण नंतर आई होण्याच्या कल्पनेने तिला खूप आनंद झाला. तिचा उजळलेला चेहरा पाहून आजींना बरं वाटलं. आजींपासून घरातल्या गडी माणसांपर्यंत सगळेच फार आनंदले. कितीतरी दिवसांनी घरात बाळ येणार होतं. बाळाच्या आगमनाच्या नुसत्या चाहुलीने सगळं घरदार चैतन्यमय झालं होतं. 2-3 दिवसांनी आनंद परतला. त्याला सुभगानं ही बातमी देताच तो आनंदून ओरडला वगैरे काही नाही. अरे वा, मस्त, खूप चांगली बातमी दिली, अभिनंदन तुझं, असं म्हणत बॅगेतून टॉवेल काढून तो आत बाथरूममध्ये गेला. सुभगाच्या मनात आलं, कसा आहे हा? एखादा असता तर बातमी ऐकताच आनंदानं नाचला असता. बायकोला मिठीत घेऊन तिचं कौतुक केलं असतं. आनंदाने तिला गरागरा फिरवलं असतं. तिला कुठे ठेवू कुठे नको असं त्याला झालं असतं. पण हा थंड, प्रतिक्रिया पण थंड. कळल्यावर त्याला आनंद होणार नाही हे शक्यच नव्हतं. त्याला आनंद झालेलाच असणार, फक्त त्याला तो व्यक्त करता येत नाही आहे.
धंद्यातले देण्याघेण्याचे वृक्ष व्यवहार करता करता त्याच्या स्वभावात बहुधा एक प्रकारचा व्यवहारिक कोरडेपणा आलेला असावा. नाही तर बाप व्हायच्या बातमीने कुणाला आनंद नाही होणार. सुभगाला वाटलं होतं ऐकताच तो तिला मिठीत घेईल, केसांवरनं हात फिरवत हलकेच कानाशी कुजबुजत तो तिचं अभिनंदन करेल, कौतुक करेल. पण सगळं तिचं वाटणं तिला थांबवता येणार नव्हतं आणि त्यांनी कसं वागावं हे ठरवता येत नव्हतं. तो त्याचा स्वभाव होता आणि त्याची कल्पना तिला लग्नानंतरच्या एवढ्या दिवसात आलेलीच होती. त्यावेळी खरं तर महिनाभर आनंद तिथेच होता, कुठे बाहेरगावी गेला नव्हता. बरेचदा लवकर घरीसुद्धा तो यायचा, पण एकही दिवस तो तिला घेऊन कुठे बाहेर फिरायला वगैरे काही गेला नाही. एकदा डॉक्टरकडे मात्र तिच्याबरोबर आलेला होता. खरं तर या डॉक्टरकडे जाण्याने तिला गाव बघायला मिळालं होतं. तो बरोबर आला म्हणून ती खूप उल्हसित झाली होती. तिने धीर करून त्याला विचारलं, अहो तुम्हाला वेळ आहे का थोडा? असेल तर जरा लांबवर जाऊया का फिरायला? आत्ता? यावेळी? तिचा चेहरा त्यावर हिरमुसलेला झालेला बघून त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. ठीक आहे जाऊया असं म्हणत त्याने गाडी वळवून गावाबाहेर काढली. पावसाळा संपत आला होता. गौरी गणपती नुकतेच आटोपल्या होत्या. सगळीकडे कसं छान हिरवंगार होतं. आभाळात काळे पावसाचे तुरळक ढग होते. त्या ढगांच्या आजूबाजूला कापसाच्या पुंजक्यासारखे काही ढग होते. संध्याकाळ व्हायला आली होती. आभाळातली ढगांच्या पिसाऱ्यातून दिसणारी निळाई डोळ्यांना सुखावत होती. सूर्य पश्चिम क्षितिजापर्यंतच्या आपल्या प्रवासाचा टप्पा गाठण्यासाठी पुढे पुढे सरकत होता. त्यामुळे ढगांना सोनेरी चकचकीत किनार लाभली होती. सूर्य आणखीन थोडा पुढे सरकला की सोनेरी रंगात तांबडा केशरी रंग हळूहळू मिसळत जाईल. मध्ये सूर्य ढगाआड दाडला आणि सगळ्या झाडाझुडपांवर पसरलेल्या सोनेरी छटा एकदम लुप्त झाल्या. आनंदनी तलावाच्या काठावर गाडी थांबवली. तिथे छोटासा बगीचाही होता. बसायला बेंच होते. दोघेही बेंचवर बसले. आता सूर्य क्षितिजापर्यंत पोचत होता, पण ती दिशा सुभगाच्या उजव्या हाताला येत होती. त्यामुळे ती तिरपी बसून तो बुडणारा सूर्य बघत होती. तलावाच्या पाण्यावरही सोनेरी तांबडा रंग विखुरला होता. नेहमी बघायची तरी रोज ती ते नव्यानं बघितल्यासारखी पाहायची. अगं माझ्याकडे पाठ का केली आहे सुभगा? सरळ बस की. पाठ नाही केली हो. तो मावळता सूर्य बघत होते. त्याचं काय आहे, तो रोज उगवतो रोज मावळतो. त्यात रोज काय एवढं बघायचं असतं तुला? मला आवडतं ते. किती छान वाटतंय ना इथे. याआधी कधीच आणलं नाहीत तुम्ही मला. आपण नेहमी येत जाऊ संध्याकाळी येथे. मला ना उगवता आणि मावळता दोन्ही सूर्य बघायला फार आवडतं. दोन्ही वेळेला रंग तेच असतात, पण तरीही त्यात वेगळेपणा असतो. मस्त रंगांची उधळण असते. तुम्हाला नाही आवडत ते बघायला? मला कुठे एवढा वेळ असतो. चल निघायचं का आता? बसूयात ना थोडा वेळ. फार नाही, अर्धा तास फक्त. ए बाई एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. तुला घरी सोडून जरा वेळ ऑफिसला जायचं आहे. घरी आजी वाट बघत असेल. हवं तर येऊ पुन्हा कधीतरी. खरं तर सुभगाला तिथून हलायची इच्छाच नव्हती. सूर्य पुन्हा ढगाआड गेला होता, पण त्याचं तेज आभाळात पसरलेलं होतं. झाडं मात्र निस्तेज झाल्यासारखी वाटली. क्षणार्धात सूर्य ढगातून बाहेर आला. पुन्हा त्याच्या तेजाची झळाळी तलावातल्या पाण्यावर, झाडांवर, सगळ्या वस्तूंवर पसरली, पण त्यात आधीची प्रसन्नता नव्हती. हलकं वारं सुटल्यानं झाडांच्या फांद्या डोलत होत्या. जणू त्या मावळत्या सूर्याला हात हलवून निरोप देत होत्या. फांद्यांची सळसळ आणि तलावातल्या छोट्या छोट्या लाटांचा आवाज मिळून एक मधुर संगीत ऐकायला मिळत होतं. सुभगाला नाईलाजानं उठायला लागलं. खरं तर आणखीन थोडा वेळ थांबायची तिची इच्छा होती, पण कधी नव्हे ते तिचं ऐकून त्यांनी इथवर फिरायला आणलं आहे. जेवढं पदरात पडलं आहे तेवढंच सही. चांगला मूड आहे त्याचा, आता का उगाच ताणून धरा, असा विचार करून ती त्याच्या पाठोपाठ गाडीत बसली. रागवलीस का? खरंच सांगतो मला थोडं काम आहे, नंतर येऊ आपण कधीतरी. हे ऐकून सुभगाला धक्का बसला. आज सूर्य कुठल्या दिशेला उगवला देव जाणे. नाही नाही रागवू कशाला? आजी वाट बघत असतील, पण पुन्हा नक्की यायचं. हां हो नक्की येऊ. चला म्हणजे बाळाची चाहूल भाग्याचीच लागली म्हणायची. इथवर येऊन आले ना, बास झालं. होईल हळूहळू बदल. आजी म्हणतात ते खरंच आहे. अति कामानं हे चिडचिड करत असतात. हळूहळू तेही बदलतील.
सुभगाच्या मनात आलं. श्रोते हो, हा होता 5वा भाग सौ रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. 6वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.